नंदुरबार हादरले, 17 हजारांची लाच घेताना महिला वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात। नंदुरबार जिल्ह्यात लाचखोराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक मोहीम सुरू ठेवली असून शहादा तालुक्यातील कोंढावड बीटच्या महिला वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे पाटील यांना 17,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे वन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे। तक्रारदार हे ग्रामपंचायतीच्या परवानगीने काटेरी बाभळाची झाडे तोडून वाहनाद्वारे गुजरात राज्याच्या विक्रीसाठी घेऊन जात असत। या वाहतुकीवर कोणतीही कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाई न करण्यासाठी वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी बक्षीस म्हणून 17,000 रुपयाची लाच मागितली होती। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। एसीबीच्या पथकाने पडताळणी करून 9 जून रोजी शहादा ते शिरपूर रस्त्यावरील फेस फाटा येथे सापळा रचला। वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी लाचेची रक्कम स्वीकारता दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात दबोचले। या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विकास लोंढे पुढील तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क।